लक्षात घ्या, ही स्टेज असल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला युरासिलचा पहिला स्प्रे द्यायचा आहे. फॉस्फरस आणि सूर्यप्रकाश हे अत्यंत महत्त्वाचं काम करतं. फुटे आपल्या फुटायला लागल्या की आपण पहिल्यांदा युरासिल 6 स्प्रे द्यायचा आहे. युरासिल आणि 6 एकत्र मिसळून मारलं तर चालतं का, हा अनेक बागायतदारांचा प्रश्न आहे. 10 वेळा 0.34 फवारलंच केलं पाहिजे. तर 4,500 ते 5,500 लिटर पाणी पर एकर पर डे आपण दिलं पाहिजे. नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो आपला संवाद आहे, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायत बंधूंनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय, संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय की द्राक्ष बागेत सूक्ष्मगड निर्मिती नेमकी होती कशी आणि त्यासाठी कोणते मॉलिक्यूल लागतात आणि ते मॉलिक्यूलचा पुरवठा आपल्याला कसा करायचा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु प्रत्येक गोष्ट ह्यातली अत्यंत महत्त्वाची समजून घ्या. 30 ते 60 दिवसाच्या दरम्यानचं काम आपलं कसं असावं, युरासिल 6 जे आपण स्प्रे कधी आणि कसे द्यायचे आहेत, लिव्होसिनचा एक्सपोर्टसाठी चालत लोकल मार्केटसाठी किंवा बेदाण्यासाठी लिव्होसिनचा स्प्रे असावा आणि कोणते मॉलिक्यूल अप लेवलला ठेवायला पाहिजेत. व्हिडिओ 100% मोठा होणार आहे, परंतु जर आपण ह्या विषयावर व्यवस्थितरित्या जर आपण समजून घेतलं तर आपल्याला सूक्ष्मगड निर्मितीसाठी अत्यंत चांगला ह्या अनुषंगानं आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्की फायदा होईल. बागायत बंधूंनो, सूक्ष्मगड निर्मिती होण्यासाठी पाठिंबाच्या वेळी आपली चर्चा झालेली होती की सूक्ष्मगड निर्मिती होण्यासाठी ह्या बागेत आपल्याला फॉस्फरस आणि सूर्यप्रकाश हे अत्यंत महत्त्वाचं काम करतात. सूर्यप्रकाश आपल्याला किमान 3,500 ते 5,500 ते 6,000 पर्यंत लक्ष सूर्यप्रकाश आपल्याला लागेल आणि टेम्परेचर आपल्याला लागतं 25 ते 28, जास्तीत जास्त 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आपल्याला टेम्परेचर लागेल आणि फॉस्फरसची लेवल मात्र आपल्याला खूप जास्त लागेल. बागायतदार बंधूंनो, पडणारा सूर्यप्रकाश हा डायरेक्ट प्रोटीन मासवर पडला पाहिजे, त्या पद्धतीनं आपण काम केलं. पाठीमागं आपण या विषयावर बोललोय. पाठीमागचे जे डोळे आहेत, ह्या डोळ्याचे सगळे खोडा आपण काढून घेतला. आता पुढं आपलं सबकेन निघायला लागलेलं आहे. पाठीमागचा सगळा खोडा काढला, पुढं सबकेन निघते. बागायतदार बंधूंनो, प्रत्येक काडी आपण इथली बघितली तर पाठीमागचा खोडा सगळा आपण काढून घेतला आणि शेंडा पुढं वाढायला लागला. 4 ते 5 पानावरती शेंडा आलाय. लक्षात घ्या, ही स्टेज असल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला युरासिलचा पहिला स्प्रे द्यायचा आहे. म्हणजे सबकेनचा आपला पहिला शेंडा मारला, दुसरा शेंडा 1 2 3 4 5 पानावरती आलाय. म्हणजे बगल फुटी आपल्या फुटायला लागल्या की आपण पहिल्यांदा युरासिल 6 स्प्रे द्यायचा आहे. लक्षात घ्या, युरासिल आणि 6 एकत्र मिसळून मारलं तर चालतं का, हा अनेक बागायतदारांचा प्रश्न आहे. बागायतदार बंधूंनो, दोन्ही एकत्र मिसळून मारलं तरी चालतं, 100% चालतं. तसे रिसर्च पेपर आहेत आणि वेगळं मारलं तरी सुद्धा चालतं. लक्षात घ्या, वेगळं मारायचं असेल तर आपल्याला अगोदर 6 द्यावं लागेल. 6 कोणत्या औषधातून दिला तरी चालेल आणि युरासिलमध्ये मात्र कोणतेही इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड न मिसळता फक्त बोरान 0.34 आणि युरासिल हा वेगळा दिला तरी चालेल, किंवा 6 युरासिल बोरान आणि 0.34 असं एकत्र दिलं तरी सुद्धा चालतं. देण्याची स्टेप लक्षात घ्या. पहिला शेंडा मारला, दुसरा शेंडा 5 ते 6 पानावरती आल्यानंतर आपण दुसरा स्प्रे दिला, पहिला स्प्रे दिला. ह्यानंतर ह्याच बागेत स्टेज आहे, दुसरा शेंडा सबकेनचा शेंडा मारायला आल्यानंतर द्यायची. म्हणजे इथं आपण बघा, तिथं काडीचा पहिला शेंडा मारलाय 1 2 3 4 5 6 पानावरती. त्यानंतर दुसरा शेंडा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पानं झालीत. म्हणजे पाठीमागे येऊन आपण हा 6 पानावरती शेंडा मारणार आहे. म्हणजे पहिला युरासिलचा स्प्रे सबकेन निघाल्यानंतर 4 ते 5 पानं असताना, मग दुसरा 9 ते 10 पानं असताना, तिसऱ्याची गरज असेल तर शेंडा मारून झाल्यानंतर एकदा, म्हणजे एकूण 3 वेळा आपण युरासिल आणि 6 दिलं. परंतु तिसऱ्या स्प्रेची गरज असेल तर द्या. खुड्यातून जर असे आपल्याला बंच मिळत असतील, खुड्यातून जर आपल्याला बाळी बंच निघत असतील, असे जर बंच निघत असतील तर आपल्याला तिसरा स्प्रे देण्याची आवश्यकता अजिबात नाही. 2 स्प्रेमध्ये आपण हे काम करू शकतो. म्हणजे युरासिल झालं, 6 झालं. त्यानंतर फॉस्फरस
ह्या काळातला जो फॉस्फरस द्यायचा आहे तो किमान 30 ते 60 दिवसापर्यंत 1 महिन्याच्या कालावधीत आपल्याला किमान 10 वेळा 0.34 फवारलंच केलं पाहिजे. 0.34चा दर्जा मात्र अत्यंत चांगला पाहिजे, कारण फॉस्फरस हा अत्यंत महत्त्वाचा घटक नवीन पेशी निर्मिती करण्यासाठी आहे. आणि नवीन पेशी निर्मिती करायची असतील तर आपल्याला फॉस्फरस चांगल्या दर्जाचा घ्यावा लागेल. कुठल्याही परिस्थितीत 0.34चं जर बॅग घेतली तर ती बॅग चांगल्या दर्जाची असण्याबरोबरच ती तपासूनच घ्यावी, कारण ह्या 52-34च्या स्प्रेच्या अनुषंगानंच आपल्याला त्याचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सूर्यप्रकाशाचं काम करेल, युरॅसिल 6B त्याचं काम करेल. फॉस्फरस त्यात जर अवेलेबल नसेल तर मात्र नक्की आपली अडचण होण्याची शक्यता आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, फॉस्फरस फवारणीची वेळ ही सायंकाळचीच ठेवा. संध्याकाळी 6 नंतर सूर्य पूर्ण मावळतीला गेल्यानंतर मगच 0.34ची फवारणी करा. अन्यथा आपण जर दिवसा सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या उन्हात किंवा 4 वाजताच्या उन्हात, 4 वाजता सुद्धा प्रचंड टेम्परेचर आहे, ह्या उन्हात जर आपण 0.34ची खताची जर आपण फवारणी केली तर ते स्फटिक स्वरूपात पानावर तसंच राहतात आणि ते पडून जातात. ॲब्सॉर्प्शन खूप कमी होतं, त्याला आर्द्रता लागते ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी. ह्यासाठी आपण ते सायंकाळच्या वेळी 0.34 देतो. 0.34 बरोबर त्याच काळात आपल्याला झिंक, मॅग्नेशियम, बोरान, फॉस्फरस आणि पोटॅश या 4-5 लेवल आपल्याला अप लेवलला ठेवायचे आहेत. ह्यासाठी त्याच काळात जमिनीतून आपल्याला बोरान एकरी 1 किलो, झिंक सल्फेट एकरी 5 किलो, मॅग्नेशियम एकरी 5 किलो आणि 0.34 एकरी 5 ते 7 किलोपर्यंत आपण ट्रीपमधून द्यायचं आहे. ह्याच वेळी ह्या दरम्यानच्या काळात 45 ते 55 दिवसांच्या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत बागेला PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया एकरी किमान 3 लिटर ड्रीपमधून द्यायलाच पाहिजे, जेणेकरून फॉस्फरसचा अपटेक हा फवारणीबरोबरच जमिनीतून सुद्धा चांगल्या पद्धतीने उचलला जाऊ शकेल अशासाठी. ह्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की युरॅसिलचा आणि 6Bचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे. 6B 0.34च्या दर्जाबरोबरच, कारण अलीकडच्या काळात आपण बाजारात बघतोय 0.6B किंवा युरॅसिल अगदी 10, 20, 30 रुपयाला सुद्धा मिळते. माझी विनंती आहे, असलं युरॅसिल घेऊ नका किंवा 6B घेऊ नका. युरॅसिल हा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणातच विरघळला गेला पाहिजे. पाण्यात विरघळत असेल तर ते 6B नाही आहे. युरॅसिल हे अमोनिया किंवा सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात विरघळला पाहिजे आणि तो जर पाण्यात विरघळत असेल तर तो युरॅसिल नाही. ह्यासाठी युरॅसिलचा आणि 6Bचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. कारण युरॅसिल वेलीवर गेल्यानंतर वेलीतला DNA आणि RNA अत्यंत चांगला मेंटेन ठेवत असतो. रायबोन्यूक्लिक ॲसिडची लेवल अप लेवलला ठेवत असतो, जेणेकरून नवीन पेशी, नवीन गर्भधारणा आपल्याला चांगली येते. युरॅसिल मानवीय जनुकीय गर्भनिर्मितीत सुद्धा युरॅसिल काम करतं, कारण ते एक संजीवक आहे. असं युरॅसिल आपल्याला वेलीवर फवारायचं आहे. अशासाठी त्या युरॅसिलचा आपल्याला दर्जा अत्यंत महत्त्वाचा. आणि 6B आपण अशासाठी फवारतो की अचानक गर्भग्रहण क्षमता बागेची वाढावी, सायटोकिनिन लेवल चांगली वाढावी, अशासाठी आपण 6B फवारतोय. 6Bच्या ऐवजी CPPU 100 लिटर पाण्याला 25 ml जरी आपण ह्या काळात फवारला किंवा सायटोकानिन लेवल निर्माण करणाऱ्या कोणतेही घटक असला, फक्त लय भारीतला घेऊ नका, अगदी स्वस्त असावं. त्यासाठी 6B आपण चांगल्या दर्जाचा घेतला तरी चालेल. ते 6B सायटोकानिन लेवल बागेत वाढवतो. अशासाठी आपण 6Bचा यूज चांगल्या पद्धतीने करतो. त्यासाठी 6Bचा दर्जा चांगला असावा. बागायतदार बंधूंनो, आपण सूर्यप्रकाश, प्रोटीन मास, पानाचा आकार, ह्या दरम्यानच्या काळातला पानाचा आकार महत्त्वाचा. ह्या दरम्यानच्या काळातला काडी ही जी आहे ती कंप्लीट वर गेलेली पाहिजे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत काडी तारेच्या खाली असता कामा नये, जेणेकरून बागेतला जेवढा म्हणून सूर्यप्रकाश आहे तेवढा जास्तीत जास्त उपयोगात यासाठी बागेतली काडी सगळी एक लेवलला आणि वरच्या लेवलला पाहिजे. काडी बांधायला अजून थोडासा अवकाश आहे या प्लॉटला, कारण शेंडा मारल्यानंतर आपण काडी बांधायची आहे. बागायतदार बंधूंनो, 6Bचा दर्जा, युरॅसिलचा दर्जा, 0.34चा दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा. आणि ह्या दृष्टिकोनातून जर आपण व्यवस्थितरित्या हे 30 ते 60 दिवसांच्या दरम्यान काम केलं तर सूक्ष्मगड निर्मिती चांगली राहते. पुन्हा
वाढलेलं जर टेम्परेचर असेल म्हणजे 38-35 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान जात असेल तर आपण ह्या सगळ्या फवारण्या संध्याच्या वेळी करायच्या आहेत. पण ज्यावेळी आपण एप्रिल कटिंगच्या वेळी हे ओलांडे आपण फोडत होतो त्यावेळी आपण दुपारच्या वेळी म्हणजे द्राक्ष बागेच्या 7-8 दिवसाच्या दरम्यानपासून 14-15 दिवसापर्यंत दुपारच्या वेळी आपण पाण्याचा स्प्रे घेत होतो. तसा स्प्रे आपल्याला जर एक्सेस टेम्परेचर होत असेल तर दुपारी 11-12च्या दरम्यान एक आणि 3-4च्या दरम्यान एक आपण बागेतून हा एक स्प्रे घ्यायचा आहे. किती दिवसाच्या दरम्यान? 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान आपल्याला एक 12-13-14 दिवस आपल्याला सायंकाळच्या वेळी आणि दुपारच्या वेळी आपल्याला एक 2 स्प्रे पाण्याचे घ्यायचे आहेत. जेणेकरून वेलीला टेम्परेचर अत्यंत चांगलं मेंटेन होईल, बागेला आल्हाददायक वाटेल. त्याचवेळी बागेला पाणी मात्र देताना लक्षात घ्या, बाग 4-5च्या पुढं अशी तजेलदार झाली पाहिजे. असं पाणी नियोजन त्या काळातलं पाहिजे. म्हणजे जेवढं पाणी आपण देत आलो ते तेवढं पाणी 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान जेवढं पाणी दिलं तेवढं पाणी आपल्याला 50% कमी करायचं आहे. म्हणजे ब्लॅक सॉईल किंवा हलकी सॉईल असेल तर 4,500 ते 5,500 लिटर पाणी पर एकर पर डे आपण दिलं पाहिजे. पाण्याचा इंटरवल जो आहे, काळ्या रानात 7 ते 8 दिवसातून पाणी देत असाल तर तो पाणी 7 दिवसांमध्ये 35,000 लिटर पाणी एका वेळी दिलं पाहिजे. पुन्हा 7 दिवस पाणी द्यायचं नाही आहे. हलकी जमीन असेल तर पाण्याचा इंटरवल आपला 4 दिवसाचा असेल. एकरी आपण समजा 5,000 लिटर पाणी देत असेल तर 4 दिवसानं 20,000 लिटर पाणी पर एकर आपण दिलं गेलं पाहिजे. पाणी देत असताना एक काळजी लक्षात अशी घ्या की दुपारी 12च्या दरम्यान बागेनं दुपार धरली पाहिजे आणि 4-4:30च्या दरम्यान बाग पुन्हा तजेलदार झाली पाहिजे. कामापेक्षा पाणी जास्तही कमी करू नका, कारण अति ताणात सुद्धा बागेच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. बागायतदार बंधूंनो, हा जो आपला संवाद झाला तो सूक्ष्मगड निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा झाला. विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम ह्या पद्धतीनं आपण गेलो तर करता येऊ शकतं. माझी विनंती आहे की व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणानं लिहून काढून काम करण्याचा प्रयत्न करा, कारण ह्या अनुषंगानंच आपल्याला इथून पुढचं सगळं काम ऑक्टोबर छाटणीचं करायचं आहे. बागेतून खोड्यातून बंच निघालेच पाहिजेत हे लक्षात घ्या. त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करा. माझी विनंती आहे की आपला जो संवाद होतोय, आपली जी चर्चा होती ती कमीत कमी खर्चातली आहे. ह्या काळात 60 दिवसापर्यंत थोडासा खर्च आपला होतोय, कारण चांगल्या दर्जाचं युरेसिल, चांगल्या दर्जाचं 6B, चांगल्या दर्जाचं 0-32 आपल्याला यूज करायचा आहे. PSB आपल्याला थोडासा लागणार आहे. हा खूप मोठा खर्च आहे असं नक्की नाही आहे, पण खर्च थोडासा होईल. औषधाचा खर्च एखादा राहिला तरी चालेल, पण हे जे संजीवक आणि खतांचा जो दर्जा आहे तो मात्र नक्की चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.